पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लोकांच्या स्वातंत्र्याचा हक्क सगळ्या हक्कांपेक्षा उच्च आहे। सरकारला कोणतीही किंमत देऊन लोकांच्या स्वातंत्र्याच्या हक्काचं रक्षण करायला हवं। कोणतंही सरकार कुठल्याही किंमतीवर जनतेचा हक्क आणि त्यांचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही। खूप भीती वाटते। आता बाबा पण नाहीयेत, आता काय करू? भीम 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 भीम, आता कोण आहे इतक्या रात्री? भीम 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 भीम। ध्रुव, तू इथं काय करतोयस? भीम, मला माझ्या घरात भीती वाटते, तर आज रात्री मी तुझ्या घरी तुझ्या सोबत झोपू शकतो? वय, अरे ये। नाही, थांब, माझ्या घरात नाही। का? ती इथं राहिली तर यांचे समाजवाले यांचा कधीच स्वीकार करणार नाही। नको घेऊ देत, मी जीव देईन पण त्या समाजात परत जाणार नाही। तर मग तुम्ही आमच्या संग राहा। काकी, काकी, काकी। कारण मला नाही वाटत की काकी सारखी तुझी बी अवस्था व्हावी। भीम बरोबर बोलतोय। बा नको येऊस तू तुझ्या लोकांकडे परत जा। माझ्या आसपासची सगळी माणसं माझ्या बाबांसारखी आहेत आणि मला बाबांसारख्या माणसांसोबत नाही राहायचंय। अच्छा थांब, मी तुझ्या संग येतो। भीमा, अरे कुठं जातोयस? आई, मी ह्याच्या संग जातो। याच्या संग याच्या घरी? अरे तू याच्या घरात गेलास तर फिरून तेच झालं का नाही भीमा? आई, मी याला आपल्या घराच्या आत नाही घेऊ शकत, कारण ही माझी मजबुरी आहे। पण याची मदत करणं माझं मित्र धर्म आहे। आई, मी येतो, चल। जाऊ दे त्याला। अव, एवढ्या रात्रीला भीमा? भीमाबाई, ज्या लोकांनी मोठं बनायचं असतं ना, त्यांनी रात आणि दिवसामध्ये फरक नाही केला पाहिजे। पर भाऊ, ये तर बघ, इतक्या रात्रीला भीम एकटा। मी आहे ना, तुम्ही समधी झोपा। जावा जावा, मी आहे ना। चला। ये भीम, आत ये। नाही ध्रुव, तू आरामात कौलांच्या खाली झोप आणि मी इथं झोपतो। डोकं फिरलंय काय तुझं? मी कौलाच्या खाली झोपणार आणि तू बाहेर झोपणार। मी आरामात बाहेर झोपीन, मग तुला भीती पण नाही वाटणार। एकतर तू आत ये, नाहीतर मी बाहेर येतो। मग काय उपयोग? मी आता आत येणार नाही आणि आपण दोघं बी बाहेर बसून राहिलो तर दोघांची बी झोप पुरी नाही होणार। म्हणून म्हणतो, तू जाऊन तिथं झोप आणि मी इथं झोपतो, नाहीतर मी उद्यापासून येणार नाही। दरवेळेला आपलाच हुकूम चालवतोस भीम। ठीक आहे, झोप जा।
भीती नाही वाटत ना? नाही. आणि तुला थंडी तर वाजत नाही ना? नाही. अच्छा हे सांग, तू सकाळी गोड चहा पिणार आहेस की कमी गोड पिणार आहेस? म्या चहा नाही पित, म्या दूध पितो. आणि आणि काय, आता तू बी झोप आणि मला बी झोपू दे. भाग्यवान आहे म्या की मला भीमासारखा पोरगा मिळाला, जो कुणाच्या उमऱ्यावर यासाठी झोपतो की घराच्या आतमध्ये कुणी आरामात झोपावं म्हणून. हा समाज नेहमी अशा चौकीदारांचा ऋणी राहत आलाय. पर भीमराव, समाज तुझा बी ऋणी राहील. गावाचं वातावरण चांगलं नाही. भीमच्या रक्षणासाठी मला इथंच राहिलं पाहिजे. पर कुणी पाहिलं तर की भीम इथंच झोपलाय म्हणून, तर काय माहिती कुणी वंगळ नका करायला. भीम उठ भीम, अरे उठ ना. हे घे भीम, तुझं दूध आणि माझा चहा. मी त्या पितळच्या ग्लासाबद्दल बोलतोय. त्याला तुझ्या पोरानं हात लावलेला, आता फेकावं लागेल मला तो. माहितीये भीम की कोणती तरी जुनी गोष्ट तुला आठवत असेल आणि तू विचार करायला लागला. पण मला फरक नाही पडत की तू माझ्या घरातल्या ग्लासाने दूध पित आहेस. पण मला तर पडतो ना, तुझं बाबा हिथं नाही आहेत आणि ते हिथं नसल्यामुळं तू आपल्या ग्लासामध्ये मला दूध देतोयस आणि तू हाच ग्लास जेवणाच्या खोलीत ठेवशील. मग तुझ्या बाबा संग धोका होईल ना. बघ, मी माझ्या मित्राची मदत करायला आलोय, त्याच्या बाबा सोबत धोका कराय नाही. मित्रा, मला नाही माहित. मला फक्त एवढंच माहितीये की मी चहा आणि तू दूध पिणार आहे. मग या काठीवर मी दूध पिऊन स्वतः संग हा ग्लास घेऊन जाणार. एका दिवसाची गोष्ट थोडी आहे भीम. उद्या दूध प्यायला नाही येणार, उद्या पण यावं लागेल ना. मला इथे एकट्याला भीती वाटते. आणि दररोज ग्लास घेऊन गेलास तर मग इतके ग्लास कुठून आणू मी? अच्छा ठीक आहे, आज तू दूध पी, मी ह्या ग्लासाला सांभाळून ठेवेन. मग जेव्हा तू उद्या येशील तेव्हा ह्याच्यातूनच दूध देईन. आता ठीक आहे? आना घासलेट घेऊन गेली आणि झाली की बोंब त्यानंतर ये बघा, यो शेठचा मुलगा ह्याच्या बरोबर बसून चहा पितोय. बघितलं, आता गावातल्या प्रत्येक घराघरात जाऊन याचा प्रचार करा की दोघांना सोबत बघितलं. जर तुम्हा लोकांना काही काम धंदा नसेल ना, तर गाववाल्यांसोबत मिळून ह्या गोष्टीला महत्व द्या. ही तर हद्द झाली रे. अरे तर हा रामजी सकपाळचा मुलगा घरोघरी फिरणार काय? घरभर थोडीच फिरतोय म्या, भीतीच्या पलीकडे इकडे झोपलो होतो. वाह. आणि तसही सोनार काकाकडे सोनं बनवाया
सोनं इकाय शिडांपर्यंत तर येतात ना समधी लोक. बघितलं, ही मुलं तुमच्यापेक्षा जास्त समजूतदार आहेत. कालपासून लयच बाजू घेतोस तू या लोकांची. तुम्हा लोकांना जरा सुद्धा काही वाटत नाही या गोष्टीचं. एकदा तरी सत्यासोबत उभं राहून बघा, वेगळाच आनंद मिळेल. संपूर्ण गाव याचा विरोध करतंय. मी याच्या सोबत उभं राहून याची जराशी साथ काय दिली, तुम्हा सगळ्यांना वाईट वाटतंय. बघितलं का, आता यो बी मोठमोठ्या बाता मारायला लागला. अरे शपथ घेऊन बसलाय हो की धर्माचा विनाशक बनणार आणि आमच्या कुळाचं नाव बुडवणार. अरे कुठे याच्या तोंडाला लागायचं. चला. भीमाबाई, जेवण तयार झालं लगेच वाढून दे. तो पतूर मी आंघोळ करून येतो. आज विचार करतोय इथनं कुठेतरी लांब जाऊन कुठलं तरी चांगलं काम शोधू. 4 दिवस काम करून काम सुटलं तर घर कसं चालायचं. रिठा आहे? हा रिठा हा तिथं ठेवलाय. तुळसा, मंजुळा, तुम्ही दोघी इथनं हलायचं नाही जो पतूर पुरा धडा पाठांतर होत नाही. वय आणि आजकाल तुम्ही लोक हे अभ्यासाच्या नावानं जेवण बनवायला जाताना ते मला अजिबात आवडत नाही. आजपासून तुमची आई जेवण बनवेल. तुम्ही लोक फक्त अभ्यास करायचा, समजलं? वय बाबा. करा करा. काय झालं वहिनी? परत डोकं दुखायला लागलं का? वय ते तर होतच राहतंय. तू एक काम कर, भाऊला वाढून दे, मी करते भाकऱ्या. नाही, एवढा बी त्रास नाही होते, म्या बनवेन. तुम्ही एक काम करा, थांबा थोडा वेळ. भाकरी बनली की त्यासनी व्यवस्थित जेवण वाढा. माहित नाही किती लांब जायचं आहे त्यासनी. ठीक आहे, तवर मी कापड घडी करून ठेवते. आई ग. आई ग. भाऊ, हा घे. भाऊ, वहिनीचं परत डोकं दुखायला लागले. भीमाबाई, हा लय दुखतंय का ग? एवढा काही त्रास होत नाहीये. ठीक होईल, तुम्ही काळजी नका करू. भाकर तयार आहे? अरे तुम्ही कुठं भटकताय? आत्या, आम्ही इथंच होतो. आणि भीम कुठं आहे? रात्री सोनाराच्या घरी गेलाय, परत आला का नाही? हे घे आत्या. बरं झालं आलास ते. बरं तुम्ही हात पाय धुवा, मी जेवायला वाढते, मग शाळेला जायची तयारी करा. भाऊ, वहिनीची तब्येत खरंच बरी दिसत नाही.
मीरा, मी दिसभर इथं नाही राहणार. काम तर शोधलंच पाहिजे ना. तू भीमाबाईची काळजी घे. गरज पडलीच तर वैद्याकडे घेऊन जा. बाबा, आईची तब्येत लय खराब झाली आहे. आम्ही जेवण बनवायला जाऊ का? जावा. आई, कपडे कुठे आहेत? भेटत नाहीयेत. बघ ना भीमा, असतील तिथंच. आई, तू बरी आहेस ना? आई, डोकं दुखतंय? वय थोडं दाबून देऊ? आई तू बाजूला हो, मी बनवते. आई बाजूला हो. चल तू, चल इकडे. भीमा, भीमा काय करतोयस? अरे शाळेला जायला येळ होईल, जा आंघोळ कर. अरे जा की, ऐक ना. आई, एक दिवस आंघोळ नाही केली तर काय होणार आहे? काहीच नाही. पण तुझं डोकं नाही दाबलं तर मला वाईट वाटेल की तुझं डोकं दुखतंय आणि मी दाबून नाही दिलं. वय आई, तू आराम कर, आम्ही बनवू जेवण. अरे तुम्ही दोघी तर अभ्यास करत होता ना, जा जाऊन अभ्यास करा. बाबांनी पाहिलं तर विचार करतील की काम करून घेते तुमच्याकडनं. अभ्यासाचं नुकसान होईल. जा जा बाई जा. आम्ही बाबांनी विचारून आलो आई, आणि तुझ्या तब्येतीपेक्षा जास्त जरुरी काय बी नाही आमच्यासाठी. आई, शांतपणे झोप. भीमा, रम्या बरी होईल. आई, तू शांतपणे झोप ना. अजिबात माझं ऐकू नकोस. तू ऐक. रामजी, हा आहे तिकडचा पत्ता जिथे कामासाठी जागा रिकामी आहे. मला बी हे दुसऱ्याकडनं समजलंय. ऐकलं की ते शेटजीलाही दयाळू आहेत. कदाचित तुला तिकडे काम मिळेल. पुरंजन, माझ्या कुटुंबाकडे लक्ष ठेव. जर नोकरी लागली तर रोज येऊ नाही शकणार. रामजी, तू घाबरू नकस. मी इथं आहे ना. तुझ्या कुटुंबाला कुठलाच त्रास अडचण नाही होणार. आता तू जा, नाही तर येळ होईल. चल निघतो म्या. चांगलंय. यो रामजी सकपाळ एकदा का कामाला लागला आणि 2-2, 4-4 दिवस घराच्या बाहेर राहिला तर मग याच्या कुटुंबाला संपूर्णच टाकू एकदाच. अन ह्यो पुरंजन तर मुंगी हाय मुंगी. अरे ह्याची काय लायकी आपल्याला थांबवण्याची अन या रामजी सकपाळ्याच्या कुटुंबाला वाचवायची. अन नाही तर काय. अरे यो रामजी सकपाळ सारखा निवृत्त सुभेदार थोडी ना आहे जे याची हिंमत होईल. अरे जेव्हा आपण मारायला जाऊ ना तेव्हा कुठल्या कुठं पळून जाईल हा इथनं. बस चांगल्या येळेची वाट बघायची हाय. चांगल्या येळेची. अगं जोरात दाब की ग मंजुळा. आई दाबते तर हाय, अजून किती जोरात दाबू ग? अगं काय बी जोर लावत नाहीयेस तू. ऐक. ऐक, काय झालं वहिनी? काय झालं? ताई आहो, अहो ताई लय डोकं दुखते, सहन होईना झालंय. तू एक काम कर, बघू तू. मंजुळा, त्या वैद्याने औषध दिलं होतं ना, ते लवकर वाट. आणि तू जा, तू गरम पाणी घेऊन ये. जा लवकर. ताई, ताई डोकं दाबून जोरात दाबाव. माहित नाही या डोक्याच्या आत काय झालंय. ऐक, ताई लय दुखतंय डोकं. ताई असं वाटतंय ना भिंतीवर जाऊन डोकं फोडून घ्यावं. आता गरम गरम पाण्याने शेकलं ना का बरं वाटेल. बघ बाई. तुषा, लवकर आण बाळा. आले आत्या.
ऐक ऐक घाबरू नका बाई, बरं वाटत तुला. नका घाबरू वहिनी.